क्या बात है. 1 2 3 4 5 6 लागले. 7वा उभा राहतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आहे गोपाकाला व गोपाकाला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही मस्त आता म्हणजे आपला पताके केन पॉईंट असं सगळे रेडी आलो. टी शर्ट घालून चालणार आहे आपण सगळे थर लावायला. आम्ही बघा सगळे इथं आतलो आता ग्राउंडला आलो आहे. मी सगळी पोरं मग ग्राउंडला इथं पाठी उभी आहे. आता आम्ही थोड्याच वेळात सगळे निघणार आहे आपल्या सलामी द्यायला. आपल्या डोंबलीत सगळे म्हणजे फिरणार आहे सलामी द्यायला. चला जाऊ. तुम्ही असं 7 पर्यंत आपला व्लॉग बघत राहा. आणि जे पण आपल्या चॅनल नवीन असते त्यांनी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असंच आपले नवीन व्लॉग बघायला मिळतील. चला जाऊ. हे बघा इथे सगळे आपले मित्र पण पूर्ण रेडी झालेले मस्त. आता थोडा वेळ आपण सगळे निघतो. बाबा आज फुल किती थर लावायचे? 7 थर. आज फुल 7 थर लावायचे काय कडक? इथे ग्राउंडला सगळी इथे पोरं आलेली आहे मस्त सगळे गोल करून उभे. आता आपण थोड्याच वेळा सगळे निघणार आहे इथून सलामी द्यायला. आगे वाले की जय, साई बाबा की जय, तो बोले सोनिया, जय श्री अकाल, जय मल्हार, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. मित्रांनो बघा सगळे आता पोरं आता थर लावायला निघालेले आहे. आणि आता आपण पण सगळे निघाले. आपला आकाश आहे. तर बघा सगळे तुम्ही मस्त भोंगे बिंगे वाजवत निघाले थर लावायला. पहिला एकदम मागाच्या हंडीला जाऊ तर थर लावू सगळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सोनभद्र. साईडला थांबव. आता साईडला थांबव. साईडला थांबव. आपल्या डोंबरीच्या दहंडी मध्ये हबीबी हम इधर आती. अरे तुम किधर आती? दहंडी में. पहिली सलामी द्यायला इथे वेस्टला आलेलं आपल्या डोंबिवली वेस्टला. आता इथे सर्वात मोठी म्हणजे डोंबिवलीची दहंडी असते तिथेच मात्रेची. आता आपण आलो आम्ही इथं आपला नंबर आणला तर इथे पहिला आपण सलामी देऊ. मस्त आपले कडक मध्ये थर लावू आपण. जय हनुमान. एन बॉईज दहंडी चालू करायची. पुढचा मुलीला पण केन बॉईज. वा जबरदस्त सुरेख. पहिला थर 7 थर पाहायला भेटेल. बघूया आपण. मध्ये मध्ये आगरी कोळी उभी दिसते. एकमेरा आयुष्य उदो. बाकीचे मंडळ सपोर्टिंग साठी हात उभे करा. मला थोडासा हॅलो 1 2 3 4. सपोर्टिंग साठी दादा सगळ्यांनी मोबाईल पेक्षा आपले हात महत्वाचे. थोडासा गेम द्या. मोबाईल मध्ये शूट करण्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी हे क्षण टिपले पाहिजेत. हॅलो
थोडासा रिझर्व होता सरांनी जय हिंद गर्जना या मंडळाने आपल्या या लोखंडमध्ये प्रथम 4 एकटे लावलेले आहेत. एक 2 3 4 5 6 7 तर लागतायत पण अजून मजबूती नाही दिसत आहे. क्या बात है. 1 2 3 4 5 6 लागले. 7वा उभा राहतोय. जबरदस्त. चलो 7 लागले. हरकत फायनली आपले म्हणजे 7 तर एकदम कडक मध्ये लागले. जिथे म्हणजे 5च्या नंबर 7ला पडलेलो होतं तिथेच आपण 7 थर लावून दाखवले एकदम बाई एकदम. चला आता आपण मस्त पहिली इथे सलामी 7 थरांची इथे दिलेली आहे. आता परत दुसरीकडे पण चाललो सलामी जायला आणि असंच 7 थर लावू कडक मध्ये. आपलं म्हणजे एक नाला यश आलं. आपले लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला दुसरीकडे जाऊ. त्याची म्हणजे आपण पूर्ण एवढं एखाद्या वर्षापासून वाट पाहतो म्हणजे 7 थर आपले कडकली एकदम लागलेलं आहे मस्त. बाई कसे लावले 7 थर. 1 नंबर 7 थर लावले. आपली टॉपर पवित्र कसं वाटलं 7व्या थरावर उभं राहून. चांगलं ना. आता परत 7 थर लावायची की ना आपण उभी राहशील ना नीट. वा कशी सलामी देशील, कशी देणार सांग परत. या कडक मध्ये सलामी द्यायची आहे का. तर बघा ही आपली छोटी टॉपर आपल्या 7व्या थरावर गेलेली. आपण कडक मध्ये आता 7 थर लावलं. आता दुसरी मित्रांनो आता आम्ही इथे दुसरीकडे आलेलो सलामीला आपण कडक 7 थर लागलेले आहे. आता इथे पण मस्त लागणार आपण. अरे थांब नक्की नावाल तुम्ही नावाल कुठे सर नावाल कुठे 3-3 नाट्यात बोलून सहकार्य करा ना प्लीज. ह्याच्यानंतर 2-2 मी 2-2 एंट्री देतोय 2-2 1 2 3 4 5 6 साई सोळाचे 1 मिनिट सोळाचे पण आहे साई सोळाचे पण आहे. सगळ्यांना संधी मिळेल. अरे वर्षातून एकदा सण येतो जरा आनंदाने साजरा करा. घाई गडबड करू नका. सगळ्यांना संधी मिळेल. बस
साई गर्जना चला कान्हा गोविंद पथक आणि सिंह गर्जना कुठे आहे? बालाजी गोविंद पथक आहे ना? रेडी आहे ना? चला नाव घेतल्यावर लगेच फोन लावायचे. नाव घेतल्यावर त्रिमूर्ती नाव घेतल्यावर सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. बाळांनो, तुमच्या भावनाने समजू शकते तुम्ही खूप थकले असणार डान्स करून करून, थर लावून लावून, पण जरा ही जागा रिकामी ठेवा. ट्रेन बॉईज आपल्या समोर थर लावतायत. वाह, क्या बात है. केएन बॉयची ही यशस्वी सलामी. किती दिवस झाला प्रॅक्टिस करते? 1 महिने. 1 महिना. क्या बात है. आणि तुझे आई बाबा तुला जाऊ देतात? हो. आज कोण आहे सोबत? नाही. पण क्या बात आहे. म्हणजे ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की पवित्राच्या आई बाबांनी तुमच्या सगळ्यांवरती विश्वास ठेवून तिला तुमच्या सगळ्यांसोबत इतक्या लांब पाठवलंय. या चुकीच्या गोष्टी घडत असताना तुम्ही सगळेजण याला अपवाद द्या. स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. पवित्रा, तुला कुठलं गाणं आवडतं? ऐक ना, गुलाबी साडी सतत झालाय. दुसरं सांग कोणतं तरी पटकन. कुठलं? काय? कृष्ण? कृष्णाचं गाणं लावा कोणतं पण. क्या बात आहे. माझी बांगडी बांगडी
मित्रांनो तुम्हाला आपला दहीहंडीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काल आम्ही म्हणजे एकाच ठिकाणी 7 थर लावले आणि बाकी सगळीकडे आम्ही 6-6 थरच लावले. आणि काल एवढं म्हणजे एन्जॉय केलं ना, खूप गाड्यावर फिरत होतो, फुल नाचलो, फुल धमाल बिमाल केली. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला बाय.